प्रश्न हा आहे, परिस्थिती जोखण्यामध्ये अपयश आलं की या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यामध्ये उशीर झाला, असा एक त्यांनी महत्त्वाचा मुद्दा तिथे उपस्थित केला. काय नेमकं घडलं जेणेकरून आज ही परिस्थिती दिसतेय? वास्तविक पाहता सरकार तर म्हणते असं काहीच नाहीये, हा सगळा भीतीपोटी झालेला आहे. विलास समीर गायकवाडींनी जिथून म्हणजे जिथं ते थांबले ना, तर तिथूनच ते सुरू, त्याचा विचार जो आहे या सगळ्या संकटाचा तिथून करणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की हे युद्ध हे मानवनिर्मित संकट आहे किंवा एखादं नैसर्गिक संकट असू शकतं, त्याला नॅशनल क्रायसिस म्हणतो आपण, असा काही असतो. आपण कोरोनाच्या वेळेला पण तो पाहिलेला होता. प्रश्न असा आहे की अशा वेळेला सत्तेवर असलेल्या सरकारची प्राथमिक जबाबदारी अशी असते की जे 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 संकट असेल ते कबूल करून लोकांना विश्वासात घेणं, आणि लोकांमध्ये मग विरोधी पक्षही येतो. तर ते त्यांना विश्वासात घ्यायच्या ऐवजी त्या संदर्भातले आरोप प्रत्यारोप होणे आणि मग त्याला पॉलिटिकल प्रोपोगंडा करणे, विरोधकांना जबाबदार ठरवणे, मला असं वाटतं की जे सामान्य माणसाशी निगडीत अशा पद्धतीची जी संकट आहे त्याच्यामध्ये असं काही करण्याची गरज नाहीये. सरकार म्हणून एक बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी अशी असते की जे संकट असेल, ज्याचा उल्लेख आता समीर गायकवाडांनी केला, की जे संकट असेल ते लोकांना समजून सांगा. आणि आज आपण सुस्थितीमध्ये आहोत, ज्या तिसऱ्या किंवा चौथ्या अर्थव्यवस्थेचा आपण विचार करतो आहोत. आपण याच्यापेक्षा अत्यंत गरीब अवस्थेमध्ये असताना सुद्धा आपण युद्ध झेललेली आहेत, आपण नैसर्गिक आपत्ती झेललेल्या आहेत. त्या वेळच्या सरकारांनी लोकांना विश्वासात घेतलं, संकटाचे नेमके त्याचे काय मेजरमेंट्स आहेत त्या संदर्भात चर्चा केली, संकटाची किती व्याप्ती आहे, ते किती व्यापक आहे, किती मोठं आहे त्या समजून सांगितलं, आणि मग लोकांकडून सहकार्याची अपेक्षा केली. आपल्या देशात ज्यावेळेला अन्नधान्याची टंचाई होती ना, आपण ज्यावेळेला युद्धाचा सामना करत होतो त्यावेळेला आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी लोकांना उपाशी राहण्याचं आवाहन केलं. तर याच्यामध्ये अपमानास्पद अशा पद्धतीचं काही नाही आहे. आणि आता जे संकट आहे, तर हे संकट जे आहे याच्यामध्ये सरकारच्या भूमिकेमध्येच इतका आंतरविरोध आहे की तुम्ही एका बाजूला काल संसदेमध्ये तुम्ही जाहीरपणे सांगता आहात आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तुमचा आग्रह आहे की देशात कुठल्याही स्वरूपाची टंचाई नाही आहे, गॅसची टंचाई नाही आहे. एका बाजूला तुम्ही टंचाई नाही म्हणून सांगता आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या राज्यांसाठी तुम्ही 40,000 किलोलिटर एवढ्या नव्या रॉकेलची अलॉटमेंट करता. याचा काय अर्थ आहे? याचा काय अर्थ घ्यायचा सामान्य लोकांनी? आणि आता रॉकेल वापरलं जातं का? बरं, वापरायचं असेल तर त्याची साधनं आहेत का? मला असं दिसतंय की हे प्रत्येक वेळेला अशा पद्धतीचा जो जेन्युइन क्रायसिस आहे तो पॉलिटिकल बॅटलिंग पर्यंत घेऊन जाणे, हे काहीतरी सत्ताधारी पक्षाला आवडणारी गोष्ट आहे असं दिसतंय. आणि मग काय होतं की मग ट्विटरवर, सोशल मीडियावरती, टीव्हीवरती, सामान्य माणसांच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती हे काँग्रेसला ब्लेम करणं किंवा विरोधकांना ब्लेम करणं, हे मला असं वाटतं की सामान्य माणसांना हे आवडत नाहीये. आणि एक लक्षात घ्या, याच्यामध्ये पॅनिकिंग झालंय का? डेफिनेटली झालंय. कशामुळे झालंय? अहो, सरकारने पहिल्या दिवशी जी ऑर्डर काढली, ब्लँकेट बॅन केला कमर्शियल एलपीजी वरती असं, आणि आज त्याच्यामधलं एक 20% रिलीज करतो म्हणून एक छोटा युटर्न घेतला. हे असं धरसोडीचं धोरण चालतंय का अशा आणि सतत त्याच्या नियमांमध्ये सुद्धा बदल होत आहेत. आज ग्रामीण भागातल्यासाठी पुन्हा 40 दिवसांपर्यंतचं करण्यात आलं, शहरी भागासाठी वेगळं करण्यात आलं, आधी दिवस वाढवण्यात आले. म्हणजे सतत हे जे बदल आहेत नियमांमध्ये. तुम्ही आपण ज्या मुद्द्यावर चर्चा करतोय ना, सामान्य माणसांच्या अडचणी, अहो लोक अक्षरशः रडतायत आणि त्या रांगा लागतायत. याच्याशी यांच्या राजकीय संघर्षाचा आणि राजकीय वादाचा, आरोप प्रत्यारोपाचा काही संबंध नाही या गोष्टीशी. प्रश्न असा आहे की तुम्हाला या पद्धतीचं पॉलिटिकल बॅटलिंग आणि प्रोपोगंडा आणि ब्लेम गेम जे आहेत ते तुम्हाला आवडत असतील, पण अशा संकटाच्या वेळेला सामान्य माणसाला त्याच्या पोटा पाण्याची, त्याच्या जगण्या मरण्याची चिंता जास्त असते. ते कोरोनाच्या वेळेला तसंच होतंय, ज्या वेळेला क्रायसिस येईल त्यावेळेला तसंच होतंय. मला असं वाटतं की हे याच्यापासून काहीतरी शिकण्याची गरज आहे. समीर बाकरेजी, मला तुम्हाला या मुद्द्यानं एक वेगळा मुद्दा मला चर्चेत आणायचा आहे. ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये आपण किती परावलंबी आहोत ही गोष्ट या निमित्तानं समोर आली. आत्मनिर्भर भारताच्या अनेक गोष्टी आपण बोललेलो आहोत, पण पुन्हा ही गोष्ट अधोरेखित झाली आहे का की आता ऊर्जेच्या क्षेत्रात सुद्धा आपल्याला आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. बघा, सरकारनं चांगला निर्णय घेतला, 33 कोटीपर्यंत तुम्ही उज्ज्वला गॅस दिला, पण हा उज्ज्वला गॅस आत्मनिर्भर आपण कुठे झालो? आपण तर दुसऱ्यावर अवलंबून होतो, अधिक अवलंबून झालो. मग इथं पाईपलाईन वाढवणं म्हणजे आत्मनिर्भरता नाहीये, इथं बॉटलिंग प्लांट वाढवणं म्हणजे आत्मनिर्भरता नाहीये.
आपण आपले बायोगॅस वाढतील गावोगाव, जी आपले ओरिजिनल आहेत, आपले आहेत ते वाढवण्यासाठी प्रयत्न का झाले नाहीत, असेही प्रश्न विचारले जात आहेत. तुम्हाला वाटतं का की आता खऱ्या अर्थानं त्या दृष्टीने विचार करावा लागेल, आपलं अवलंबित्व कमी करावं लागेल इतर देशांवरचं? विलासजी, मला थोडा वेळ द्या, कारण बाकी वक्त्यांनी जे आरोप केले मला त्यांचे जे म्हणजे त्याच्यात रियालिटी नाही आहे, त्याच्यामुळे मला सांगायचं आहे. प्लीज. आज कसं आहे की समीरजींनी म्हटलं की श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये चांगलं नियोजन आहे. अरे, मी त्यांना सांगू इच्छितो, सगळ्या देशांमध्ये आज तुटवडा आहे. आज त्यांना घरी बसायला लावतात आहे. आज आपल्याकडे पेट्रोल डिझेल कोणाला सगळ्यांना मिळत आहे. आणि सगळीकडे अमेरिकेपासून तर सगळीकडे किमती वाढल्या. तर हा जो खोटा एक दुष्प्रचार करण्याचा प्रयत्न आहे, आम्हाला नका करू, लोकांना दिशाभूल नका करू. आज पेट्रोल डिझेल सगळीकडे अवेलेबल आहे. आपण आणि पाकिस्तान आणि श्रीलंका ज्यांच्या इकॉनॉमी पूर्ण डबघाईस निघाल्या, त्यांचे उदाहरण तुम्ही आम्हाला देताय. दुसरी गोष्ट अशी आहे की आज विलासजी, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, आज तुम्ही एक एलपीजी कमर्शियलचा आपण मुद्दा एक मिनिटं बाजूला ठेवू, पण आज बघा पेट्रोल डिझेल एवढ्या करोडो लोकांना अवेलेबल केल्या जात आहे. आज आपली रिफायनिंग कॅपॅसिटी आपल्या देशात जे पेट्रोल डिझेल लागतं त्याच्यापेक्षा जास्ती आहे. आपण एक्सपोर्ट करतोय, कच्चं तेल घेऊन आपण सुद्धा एक्सपोर्ट करतोय. दुसरं, आपल्याकडे गॅसची टंचाई नाही आहे. आपल्याकडे सगळ्या रिफायनरीजला कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपण 5 दिवसात प्रयत्न केले. सरकारकडनं कम्युनिकेशन क्लिअर आहे. मी फक्त एक छोटा मुद्दा असा म्हटला होता की काही काळ त्यांनी काँग्रेसनी भरम पसरवण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधीची विझलेली चूल या संकटात ते जळवण्याचा प्रयत्न करतात आहे. काँग्रेस पार्टी याच्यासाठी माफी मागेल का की 2011 मध्ये त्यांनी जे एलपीजीची रांग करून ट्विट केलं होतं त्याच्यासाठी माफी मागेल? कधी रशिया युक्रेन वॉर किंवा इराण इस्रायल वॉर नसताना पेट्रोल पंप 8 वाजता बंद व्हायचे. यांच्या काळात पेट्रोलियम मिनिस्टरचे काय काय स्टेटमेंट. आणि विलासजी, इतकी कॅपॅसिटी प्रत्येक क्षेत्रात नरेंद्र मोदी साहेबांनी वाढवली आहे, त्याच्यामुळे आज आपला देश पॅनिक नाही आहे. तुम्ही जगभरातली स्थिती पहा, जगभरातले चॅनल्स पहा, सगळीकडे पॅनिक आहे. चायना सारखा विकसित मुलकात म्हणजे देशात पण पॅनिक आहे. ऐका ना, नाही, ऐका समीरजी, आधी ऊर्जाचा प्रश्न. आपण थोडंसं चर्चेत पुढे जाऊया. आधी तुम्ही मुद्दे खोडून काढलेत, आताही मी तुम्हाला वेळ दिला. मला वाटतं आता शेवटाकडे येत असताना आपण आपल्या ऊर्जेच्या आत्मनिर्भरतेबद्दल मला प्लीज उत्तर द्या. विलासजी, खूप चांगला प्रश्न आहे. ऊर्जेच्या आत्मनिर्भरतेवर मोदी साहेबांनी विशेष लक्ष दिलंय. आज मला सांगायचं आहे की रेल्वेमध्ये कधी नव्हे तर एवढ्या वर्षात जे पेंडिंग होतं 100% इलेक्ट्रिफिकेशन झालंय. आज सोलारचं जे 2014चा जेव्हा सोलारची कॅपॅसिटी आज 40 पट वाढली आहे. आज आपण 20% इथेनॉल ब्लेंडिंग करतोय, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर आपण वापरतोय. आणि सगळ्या क्षेत्रात मोदी साहेबांनी आत्मनिर्भरताचा हा मंत्र दिलेला आहे. तेव्हा राहुल गांधी काय म्हणत होते, मेड इन इंडिया तर होऊच शकत नाही. आत्मनिर्भर भारत आणि ऊर्जेच्या क्षेत्रात पण आम्ही केलेला आहे. आज आपल्याकडे ऊर्जा, इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस हे सगळं मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. जिथे प्रश्न येतोय एलपीजी कमर्शियलसाठी, तिथे जो तुटवडा आहे त्याचाच फक्त आपल्याला अडचण येते. आणि ते पण सरकार दुसऱ्या देशांकडनं घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण मला असं वाटतं की सामान्य जनतेची दिशाभूल न करता आपण सगळ्या फॅक्ट्स ठेवल्या पाहिजे की तुम्हाला सिलेंडर पण मिळतात आहे, पेट्रोल पण मिळत आहे, डिझेल पण मिळत आहे. ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. ठीक आहे. कोरडेजी, मला सांगा की ज्या पद्धतीनं आता, ठीक आहे, टीका म्हणून तुम्ही टीका कराल एक वेळ, त्यांना झोडून काढा, ते म्हणतायत की तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यात विजलेली